ज्यावेळी यांच्यावर असा प्रसंग आला KDMCमधून नोटिसा आल्या तर ताबडतोब हे लोक दादांकडे आले आणि दादांच्या मार्फत आम्ही KDMC वॉर्ड ऑफिसरकडे भरत पवार यांच्याकडे गेलो असता भरत पवारने आम्हाला सांगितलं ताई त्याच मनोज खंडेलवाल म्हणून आहेत त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेलं आहे। तर आम्ही त्यांना विचारलं केलं की बाबा सोसायटीला तुम्ही का विश्वासात घेतलात नाही, एकाच्याच पेपरवर एकाच्याच सहीवर तुम्ही सगळ्या 90 लोकांना तुम्ही अति धोकादायक म्हणून नोटिसा पाठवलात, ही एक तर चुकी आहे। हे लोकांची फसवणूक केलेली आहे या चेअरमॅनने मनोज खंडेलवालने, त्याच्यावर जास्तीत जास्त कडक त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे। कारण आज मी असा खूप मोठा आहे असा तो दाखवतो सगळ्यांना आणि लोकांच्या मनामध्ये त्यांनी भीती निर्माण केलेली आहे। मी किंग आहे त्याने असं लोकांना दाखवून ह्या लोकांना असं भयभीत केलेलं आहे आणि ही लोक खरोखर त्याच्या दर्पणाखाली आहेत की बाबा तो पोलीस त्याच्या ओळखीचे आहेत की तो काय करेल। आम्ही सगळ्या लोकांना घेऊन सोसायटीला घेऊन मी टिळकनगर पोलीस स्टेशनला गेलेली होती, असा प्रकार झालेला होतो। आयुक्तांना भेटलो, आयुक्तांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं। टिळकनगरचे कदम साहेब आहेत त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं नाही, आज ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी उत्तर दिलं आम्ही बघून घेऊ, आम्ही चौकशी करू। अरे पोलीस लोक कशासाठी असतात, लोकांच्या संरक्षणासाठी असतात। आज पुरावे देऊन सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर FIR दाखल केलेली नाही। आज त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे होता। आज तुम्ही पोलीस लोक आहेत हे लोकांच्या संरक्षणासाठी आहेत। लोकांना टिळकनगरला नेहमी प्रत्येक वेळी जो व्यक्ती जातो त्या टिळकनगरवरून तो रिटर्नच येतो, कारण जे टिळकनगरचे कदम साहेब आहेत ते लोकांना उडवाउडवीचे उत्तरं देतात। पोलिसांनी असं केलं नाही पाहिजे, पोलिसांनी लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि जो लोकांचा नागरिकांचा जो काय प्रश्न आहे तो मांडून लोकांचा त्याचा निवारा केला पाहिजे। मी एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती करते, याच्यामध्ये चौकशी करून या लोकांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि चौकशी करून त्याच्यावर जास्तीत जास्त त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे। हो, भाजप नेहमी नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभी आहे आणि कायमच राहणार आहे। या लोकांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही। नमस्कार, सरलानगर मानपाडा रोड डोंबिवली पूर्व इथून तिथला रहिवासी बोलतो आहे। आमच्या सोसायटीला C1 या कॅटेगरीमध्ये असलेली नोटीस C1 कॅटेगरीमध्ये असलेला स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देण्यात आला आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला वॉर्ड ऑफिसरनी 90च्या 90 फ्लॅट अनधिकृत असल्याची नोटीस पाठवलेली आहे वैयक्तिकरित्या। C1 कॅटेगरीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट म्हणजे अति धोकादायक बिल्डिंग आणि त्या अंतर्गत वॉर्ड ऑफिसरनी खूपच फास्ट काम करत आम्हाला 90 फ्लॅट धारकांना एक नोटीस पाठवली आहे, ज्या नोटीसमध्ये तुमची बिल्डिंग अति धोकादायक झालेली आहे असं लिहिलेलं आहे। लवकरात लवकर खाली करावं थोडा। पहिला मुद्दा, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जो आलेला आहे तो स्ट्रक्चरल ऑडिटरला कमिटीमधील 2 सायनिंग ऑथॉरिटीजची सही लागते जे लेटर जातं त्यावर। आमच्या लेटरवर जे स्ट्रक्चरल ऑडिटर अपॉइंट केलेलं आहे त्याला एका सहीचं लेटर गेलेलं आहे, फक्त चेअरमन। दुसरं, त्याच चेअरमन साहेबांनी वैयक्तिक कागदावर, आता वहीचा किंवा डायरीचा कागद असेल पण लेटर हेड नक्कीच नाही आहे, त्या कागदावरती आपल्या वॉर्ड ऑफिसरना एक निवेदन दिलेलं आहे, ज्या निवेदनात लिहिलेलं आहे की C1 कॅटेगरीमध्ये आमची सोसायटी गेलेली आहे। आपल्या सोसायटीत एकूण 6 बिल्डिंग असून बाकीची माहिती आणि या पत्रासोबत स्ट्रक्चरल ऑडिटची कॉपी आणि सोसायटी मेंबर्सची यादी देत आहोत। आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी आणि खाली त्यांची सही। आणि त्या निवेदनानंतर आम्हाला या नोटीस आलेल्या आहेत। मुळात आमचं म्हणणं असं आहे की हे स्ट्रक्चरल ऑडिट जे झालं ते दिलेलं निवेदन आणि स्ट्रक्चरल ऑडिटरला अपॉइंट केलेलं लेटर ही सगळीच डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे, मॅनिप्युलेट केलेली आहे। आज काय मागणी असणार तुमची? मागणी बाकी काही नाही, घामाच्या पैशाचं घर आहे, आज प्रत्येकाच्या मेहनतीचा पैसा आहे आणि आमचं घर तुटू नये एवढीच एक माफक अपेक्षा आहे आणि योग्य त्या प्रकारे पेपरवर्क होणं गरजेचं असतं आणि ते झालेलं नाही आहे ही आमची शंका आहे, त्याची खात्री करून देण्यात यावी। असं पूर्णपणे दिसून येतं आहे की आर्किटेक्ट, वॉर्ड अधिकारी आणि काही बिल्डर यांनी मिळून ही आमची फसवणूक केलेली आहे। आमचे जे चेअरमॅन आहेत मनोज खंडेलवाल, आर्किटेक्ट बेरोड, या सगळ्यांनी मिळून आम्हाला आमची बिल्डिंग धोकादायक घोषित केली, जे की आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की ही धोकादायक नाही आहे। आम्ही टाईमवर या बिल्डिंगचा रिपेअर केलेला आहे, आता 1.5 वर्ष अगोदरही रिपेअर केला, पण तरी या लोकांनी यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी
आमच्या सगळ्यांचा. आणि आज मेन मुद्दा काय आहे की आमची सोसायटी कन्व्हिन्स्ड नाही झालेली आहे. म्हणजे उद्या जर काही झाला तर आम्ही रस्त्यावर येऊ. आम्हाला जसं माहीत पडला आम्ही चव्हाण दादांकडे गेलो, तर दादा आम्हाला भेटले आणि दादांनी सांगितलं तुमची बिल्डिंग मी पहिल्यापासून बघतो आहे, त्या बिल्डिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यांनी आम्हाला जाम सहकार्य केलं आणि मनीषाताईंनी आमचं भरपूर काही सहकार्य केलेलं आहे. काय असं बिलकुल नाही आहे. त्यांनी 2 वर्षापूर्वी, साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वी रिपेअरिंग वर्क करून घेण्यात आलेलं आहे. 7.5 लाखापेक्षाही जास्त खर्च दाखवण्यात आलेला आहे रिपोर्टमध्ये. तरी 1.5 वर्षानंतर असा रिपोर्ट की अति धोकादायक इमारती झाल्या आहेत. बरं ठीक आहे, ते आलेलं होतं रिपोर्ट. मग त्याच्यानंतर KDMCमध्ये रिपोर्ट सबमिट करून अर्ज करायच्या आधी सोसायटी सभासदांना का नाही सांगण्यात आलं? अचानकच एकदम धाड. डायरेक्ट त्यांच्याकडनं नोटिसा का बजावण्यात आला? म्हणजे सभासदांना घाबरवण्याचा हा हेतू होता का चेअरमनचा? हा आमचा प्रश्न आहे. नमस्कार, मी सुप्रिया इंगळे. मी सरलानगर कॉम्प्लेक्समध्ये राहते आणि याच्यासोबत एक महानंदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पण आहे. 6 बिल्डिंग आहे टोटल. सगळे 6 बिल्डिंग मिळून एकूण 90 सभासद इथे राहतात. पैकी चेअरमन म्हणून श्रीयुत मनोज खंडेलवाल आहेत, बाकी 12 कमिटी मेंबर्स आहेत. पण इतके वर्ष तेच चेअरमनपदी आहेत आणि आम्ही विश्वासाने सगळं त्यांच्याकडे सुपूर्द केलं होतं. पण ज्या दिवशी C1+ नोटीस लागली त्या दिवशी सगळे सभासद जागे झाले, सगळ्यांना टेन्शन आलं आणि सगळेच खाली उतरले. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या पुढच्या भूमिका, जसं ह्या लोकांनी सांगितलं तसं पुढच्या भूमिका घेतल्या, सगळीकडे फॉलोअप घेतला. मनीषाताईंनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि माननीय श्रीयुत रवींद्र चव्हाणांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही सगळीकडे फॉलोअप घेऊन आता आम्ही इथे उभे आहोत. पण माझा मूळ प्रश्न हा आहे की ह्या प्रकरणापर्यंत आम्हाला आणण्यासाठी, C1पर्यंत आणण्यासाठी मुळात आधी तो रिपोर्ट तरी खरा आहे की नाही. कारण स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट ज्यावेळेला आम्ही चेक केला त्यावेळेला आम्ही प्रत्येक घराघरामध्ये ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो ॲटलिस्ट त्या बिल्डिंगचं आम्ही जेव्हा नीट ऑब्झर्वेशन केलं रिपोर्ट मिळाल्यानंतर, त्यात आम्हाला काही तथ्य दिसत नाही आहे. त्यामुळे मुळात आधी माझं त्या रिपोर्टवरच विश्वास नाही आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच इथे सगळा गौडगंबाला आहे. तर आता पुढे काय होईल आता ते बघू. आम्ही प्रयत्न तर करतोच आहोत, हे सगळे आमच्या पाठीशी आहेतच. त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्हच निकाल निघेल. आता काय भीती वाटते? तुम्ही सगळेजण आहात, लहान मुले आहेत, एक्झाम आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला नोटीस बजावली, काय नाही? एक नॉर्मल नगरवासी किंवा आपण इकडचे रहिवासी म्हणून आपण जो विचार करतो की ह्या सिच्युएशनमध्ये कोणाच्या घरी पेशंट पण आहेत, कॅन्सर पेशंट पण आहेत, अशा स्थितीमध्ये जर उद्या तुमच्या घरावरती बुलडोजर फिरला तर त्यावेळेला त्या माणसाची काय परिस्थिती असेल? आणि इथे कोणी अडाणी नाही आहे, सगळे शिक्षित लोक राहतात. मग अशा लोकांना जर गंडवणारे लोक जर जमानत असतील तर मग बाकीच्यांची तर काय कथा घ्या.